सावंतही आहेत आपल्याबरोबर, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतजी. जे आता रवी राणाजी म्हणालेत की अनेक वेळेला आपण सज्ज असतो, पालकमंत्री देखील दखल घेतात, मुख्यमंत्री दखल घेतात, तरी अशा घटना थांबवण्यामध्ये आपल्याला अपयश येतं. कारण ज्यावेळेला बालकांचं कक्ष आहे किंवा कुठल्याही रुग्णांचं कक्ष आहे, त्यासाठी एक महत्त्वपूर्ण नियमावली देण्यात आलेली असते. त्या नियमावलींची खरोखर त्या ठिकाणचं ग्राउंड स्टाफ पूर्णपणे काटेकोर पालन करत असतो असं तुम्हाला वाटतं का? या चौकशी संदर्भातही तुम्हाला काहीतरी बोलायचं ज्यावेळेला रवी राणाजी प्रतिक्रिया देत होते त्यावेळेला. दीपकजी, बघा, एसएनसीयू मधला जो स्टाफ असतो तो जीव तोडून काम करत असतो, याबद्दल काही शंका नाहीये, कारण दिवस रात्र ते काम करत असतात. पण बऱ्याचदा असं होतंय की म्हणजे मेंटेनन्स, ज्याला इक्विपमेंटचं मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, कारण व्हेंटिलेटर मध्ये स्फोट झालेला आहे. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना देखील या निमित्ताने एक सूचना आहे, विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी एखादा टेक्निकल माणूस या आपल्या कमिटीमध्ये घ्यावा की ज्याला व्हेंटिलेटर विषयी माहिती असेल, ज्याला याच्या क्रेडेन्शियल विषयी माहिती असेल, असा माणूस, तरच त्याच्यातनं आपल्याला आउटपुट मिळू शकेल की वारंवार लागणाऱ्या ह्या एसएनसीयू मधल्या किंवा व्हेंटिलेटर मुळे लागणाऱ्या आगी ह्या का होतात. आणि याचं प्रमुख कारण, जे मला जितकं माहिती आहे तिथपर्यंत, की व्होल्टेज फ्लक्च्युएशन होते. दुसरी गोष्ट, आपण फायर एक्सटिंग्विशर आपल्याकडे असतो, पण तो फायर एक्सटिंग्विशर किती लोकांना चालवता येतो, त्याचं ट्रेनिंग झालं होतं का, हा बेसिक प्रश्न आहे ते. कारण जर फायर एक्सटिंग्विशर तुमच्या रूमच्या बाहेर असता आणि तुम्हाला तो चालवता येतो का, तसंच फायर अलार्म झाला का, धूर झाल्यानंतर फायर अलार्म ताबडतोब वाजला का, हे या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा उहापोह होणं या मीटिंग मध्ये आवश्यक आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मेंटेनन्स हे रेग्युलराइज झालं होतं का, मेंटेनन्स साठी जो काही आपल्याला निधी असतो तो ऑलरेडी परचेस केल्याबरोबर तो दिला जातो, तर तो गेला होता का, एवढे माझ्या मनातल्या शंका आहे. बरोबर. तुमच्या शंकांचं निरसन मी रवी राणा यांना विचारून देखील करणार आहे. तत्पूर्वी बळवंत वानखडे